मित्रांनो नमस्कार. आपल्या द स्कॉलर मॅथ्स रूट या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5वीचा शेवटचा घटक, अतिशय छोटा घटक, ज्याचा भारांशही खूप कमी आहे 4%, तो म्हणजे आलेख. त्याला चित्ररूप माहिती, त्याला चित्रालेख असं म्हणतात. काही घटकांची यामध्ये चित्राच्या साहाय्याने माहिती दिलेली असते आणि मग त्याच्यावर काही प्रश्न विचारलेले असतात. आतापर्यंत आपण विविध व्हिडिओच्या माध्यमातून वेगवेगळ्या घटकांची माहिती पाहिली. आता बघूया शेवटचा घटक, हा चित्रालेख. या ठिकाणी एका शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या बद्दल माहिती दिलेली आहे. वाहनांचे नाव दिलेले त्या ठिकाणी, रिक्षा, बस आणि सायकल, आणि त्या वाहनाने येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या सुद्धा या ठिकाणी दिलेली आहे. आणि प्रमाण दिलेलं आहे, एक चित्र म्हणजेच 5 विद्यार्थी. तर बघूया पहिलं वाहन आहे रिक्षा. आता रिक्षाने येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या किती आहे? 1 2 3 4 5. 5 चित्र दिले त्या ठिकाणी. एक चित्र म्हणजे 5 विद्यार्थी, म्हणजे 5 1 5 5 2 10 5 3 15 5 24 5 5 25. तर 25 विद्यार्थी रिक्षाने शाळेत येतात. दुसरं वाहन आहे बस. आता बसने येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 1 2 3 4 5 6 7. एक चित्र म्हणजे 5 विद्यार्थी, मग 5 1 5 5 2 10 5 3 15 5 24 5 5 25 5 37 5 7 35. बस न येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 35. नंतर सायकल. काही विद्यार्थी सायकलने येतात, तर सायकलने येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या आपण बघूया चित्राच्या माहितीवरूनच. 1 2 3 4 5 6. एक चित्र म्हणजे 5 विद्यार्थी, 5 1 5 5 2 10 5 3 15 5 24 5 5 25 5 30. म्हणजे सायकलने येणारे एकूण 30 विद्यार्थी आहेत. मग आता या घटकावर, या चित्रलेखावर प्रश्न कसा विचारला जातो बघा. किती विद्यार्थी बसने शाळेत येतात? आणि पर्याय दिलेले असतात. पर्याय ए 32, पर्याय बी 35, पर्याय सी 18 आणि पर्याय डी 40. त्याचं योग्य उत्तर आहे बसने येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 35. मग विद्यार्थ्यांना काय करायचं असते? योग्य पर्यायाला असं गोल करायचं असते, पूर्ण गोल करायचं असते. अशा प्रकारे तुम्हाला शिष्यवृत्तीच्या परीक्षेमध्ये पेपर सोडवायचा असतो. जे उत्तर असेल त्याच्या पर्यायाच्या समोरील 4 पैकी एका उत्तराला योग्य पद्धतीने असं गोल करायचं असते. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण घटकांची माहिती पाहिली, पुढे आपण प्रत्यक्ष उदाहरणे पाहणार आहोत. तेव्हा आपला स्कॉलरशिपचा भरपूर अभ्यास व्हावा. त्यामुळे आमच्या द स्कॉलर मॅथ्स रूट या चॅनलला वारंवार बघत राहा. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. आपल्या इतर मित्रमंडळींना सुद्धा ही संधी द्या, जेणेकरून सर्वांना याचा लाभ होईल. तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.